नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। डबल बारी 2020 चा शानदार शुभारंभ, लवकरच होणार प्रक्षेपण, रसिकांना उत्सुकता। सावंतवाडीच्या गाभाऱ्यात कोरोनाचा प्रवेश आणि बांधकामच्या अधिकाऱ्यांना युवा मोर्चाने घडवली अद्दल। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर। पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। सावंतवाडीतील चितारा येथील दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले गेलेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट हेमंत मराठे। हेमंतजी, आता सावंतवाडीतली नेमकी परिस्थिती काय आहे? जुईली आज सावंतवाडी शहरातील चिताळी भागातील एक जोडपं कोरोना पॉझिटिव्ह आलंय। सदरचं जोडपं मंगळवारी मुंबईतून परतलं होतं। मात्र नवीन नियमाप्रमाणे जर परत जिल्ह्यातून किंवा परराज्यातून एखादी व्यक्ती आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात आली असेल तर तिला 14 दिवस क्वारंटाईन राहणं गरजेचं असतं। मात्र सदरचं जोडपं क्वारंटाईन राहिलं नव्हतं। आणखीन एक भीतीची गोष्ट म्हणजे सदरची व्यक्ती ही काल सावंतवाडी शहरात फिरत असल्याची चर्चा आहे। मात्र खरोखर ते जोडपं किंवा ती व्यक्ती ज्या आहेत त्या खरंच सावंतवाडी शहरामध्ये फिरत होत्या का, या संदर्भात मात्र अजून खात्रीलायक वृत्त नसलं तरी शहरात किंवा बाजारपेठेमध्ये या ठिकाणी चर्चा आहे। त्याचप्रमाणे त्यातील जो पुरुष आहे पॉझिटिव्ह मिळालेला तो एका बँकेमध्येही काल व्यवहारासाठी गेला होता अशीही चर्चा आहे। त्या मात्र या भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे सावंतवाडी शहरातील जे मार्केट आहे त्यामध्ये चर्चेला ऊत आलेला आहे। त्यामुळे आम्ही एक या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की परराज्यातून परत जिल्ह्यातून ज्या व्यक्ती शहरात किंवा जिल्ह्यात येत आहेत त्यांना एक कळकळीची विनंती करेन की तुम्ही ठरलेल्या नियमाप्रमाणे 14 दिवस क्वारंटाईन राहा, तुम्ही सुरक्षित राहा आणि इतरांचंही आरोग्य सुरक्षित ठेवा। धन्यवाद। तर हे होते आमचे सिनियर करस्पॉन्डंट हेमंत मराठे। सावंतवाडीतील चितारा येथील दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं सावंतवाडीत मात्र आता खळबळ उडाली आहे। तुर्तास इथंच थांबूया, मात्र अधिक अपडेटसाठी पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर। पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। राजापूर तालुक्यातील साक्री नाटे इथं बुधवारी जमावानं आरोग्य कर्मचारी व पोलिसांच्यावर हल्ला केला। या प्रकरणी 250 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक केली आहे। या संदर्भात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी रत्नागिरी लाईव्हशी संवाद साधला। पाहुयात नेमकं काय म्हणाले अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड। साक्री नाटेमध्ये परवा एक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडल्याने त्याची कॉन्टॅक्ट हिस्ट्री ट्रेसिंगसाठी PSC धारतळे इथला स्टाफ वैद्यकीय पथक मेडिकल ऑफिसर गेले होते। ज्यावेळी ते गावात गेले त्यावेळेस एका ठराविक ठिकाणच्या महिला या पुढे आल्या आणि थोडंसं गैरसमजातून त्यांना विरोध केला की कुठल्या पद्धतीने तुम्ही माहिती घेता, किंबहुना त्यांच्या मनातले काही गैरसमज होते वैद्यकीय उपचाराबद्दल। त्यावेळेस त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी 100-150 लोकांचा जमाव जमला। मग पोलीस स्टेशनला फोन आल्यानंतर 4 ते 5 पोलीस ताबडतोब तिथं गेलेले होते। त्यांना देखील महिलांनी विरोध केला आणि जमावातल्या काही लोकांनी हिंसक होऊन गाडीची काच फोडलेली आहे, दगडफेक केलेली आहे गाडीवर। त्यानंतर मग अतिरिक्त फौजफाटा पाठवून तिथं संबंधित विभागाची DYSP लांजा, त्याचप्रमाणे आम्ही स्वतः रत्नागिरी शहरचे उपाधीक्षक खान, त्याचप्रमाणे इतर अधिकारी आणि आमचे दंगा नियंत्रण पथक असं सर्व घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो। त्या ठिकाणी आज शांतता आहे, बंदोबस्त लावलेला आहे। गुन्हा दाखल करून रात्रीच 7 आरोपी जे मुख्य जमावात हिंसक होते तेही अटक केलेले आहे।
वैद्यकीय पथकाचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि गावात आता परिपूर्ण शांतता आहे. तर हे होते अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड. रत्नागिरीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यातील 250 दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. गर्जना दशावताराची या लाईव्ह महादशावतार प्रयोगाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत डबल बारी 2020 चा मालवणात शानदार शुभारंभ झाला. आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर्स आणि समर्थ मंगल कार्यालय कोळम आयोजित डबल बारीचा महाषटकार लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. परशुरामाची भूमी असलेल्या कोकणात भजनाची भावनिकतेची परंपरा आहे. भजनाच्या माध्यमातून भजनी बुवा मंडळं ही समाज प्रबोधनाचं काम करत असतात. मात्र हीच भजनी मंडळं अडचणीत आली आहेत. कोकणचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सव काळात नामस्मरणाला तेवढंच महत्त्व आहे. गणेशोत्सवात भजन डबलबारी मंडळांना मोठी मागणी असते. डबलबारी करण्यासाठी मंडळे मोठी बिदागी आकारतात. मात्र लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे भजन डबलबारी सामना होऊ शकणार नाही. त्यामुळे या डबलबारी मंडळांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह टीमनं या डबलबारी 2020चं आयोजन केलंय. गर्जना दशावताराची या लाईव्ह महादशावतारी प्रयोगाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, द इव्हेंट ब्लास्टर्स आणि समर्थ मंगल कार्यालय कोळम आयोजित आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत डबलबारी 2020चा मालवण कोळम येथील समर्थ मंगल कार्यालयाच्या सभागृहात शानदार शुभारंभ झाला. तहसीलदार अजय पाटणे, सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण, आई प्रतिष्ठान सर्वेसर्वा रुपेश नेवगी, द इव्हेंट ब्लास्टर्सचे गणेश गावकर, सिंधुदुर्ग भजन सांप्रदायिक मंडळाचे संचालक बुवा शशी राणे, समर्थ मंगल कार्यालयाचे मालक दशावतार चालक मालक संघटनेचे सुहास माळकर, संदीप भोजने, दामाजी मेथर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण, इव्हेंट क्रिएटिव्ह हेड समीर सावंत, सिनियर करस्पॉन्डंट कृष्णा ढोलम यांनी केलं. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं यापूर्वी सिटी ऑन सायकल, तुमचं विजन आमचं मिशन यासारखे अनेक उपक्रम राबवले. तसेच कोरोनाच्या काळात राबवलेले सामाजिक उपक्रम याची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणची लोककला असलेल्या डबलबारीला लाईव्हच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हचा हा प्रयत्न असल्याचे सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात केलं. आई प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, इव्हेंट अष्टक आणि समर्थ मंगल कार्यालय मालवण आयोजित आणि कोकणचा महाचॅनल सिंधुदुर्ग प्रस्तुत हा आजचा डबलबारीचा कार्यक्रम येथे होतोय. खरं तर 6 भजनी बुवा त्या जिल्ह्यातील अगदी नामवंत ते आपली इथे ही लोककला सादर करणार आहे. खरं तर सिंधुदुर्ग लाईव्ह हे एक न्यूज चॅनल नसून एक आम्ही चळवळ म्हणून आम्ही सुरू केलेली आहे आणि एक बातम्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी करता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. खरं तर
कोरोनासारखं संकट आज आपल्या संपूर्ण जगावर आहे, आपल्या देशावर अर्थातच आपल्या या जिल्ह्यावर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण प्रत्येक क्षेत्रात आहे त्याचा परिणाम भोगावा लागतोय. तोच परिणाम आज आपल्या या कोकणच्या लोककलेला भोगावा लागतोय. अनेक कला आज आपल्या ह्या कोकणामध्ये आहेत लोककला, मात्र आज आपण त्याचं सादरीकरण करू शकत नाही आहे, रसिकांना त्याचा लाभ देऊ शकत नाही आहोत. मग यावर गेले आता 4 महिने झाले, हा 5वा महिना सुरू आहे. खरं तर लोक घरी बसून आहेत. अशा वेळी आपल्याला काय करता येईल म्हणून आम्ही काही उपक्रम या निमित्ताने हाती घेतले. खरं तर यापूर्वी सिंधुदुर्ग लाईव्हने केवळ फक्त बातमीदारीचा न करता अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम, एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही राबवलेले आहोत. सिंधुदुर्ग लाईव्हचं एक फार मोठं नेटवर्क या जिल्ह्यामध्ये उभं आहे, या कोकणामध्ये उभं आहे. अगदीच कोकणाच्या अगदी जगात आपलं हे नेटवर्क पसरलेलं आहे. त्या निमित्ताने आम्ही हे लाईव्ह नाट्यप्रयोग आमच्या माध्यमातून, आमच्या या नेटवर्कच्या माध्यमातून दाखवण्याला सुरुवात केला आणि खरंच सांगायचं तर रसिकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला या सर्व उपक्रमाला आमच्या. आणि जशी एक दशावतार कला ही आपल्या कोकणची शान आहे, तशीच एक डबलबारी ही देखील आपल्या या कोकणची एक शान आहे. आणि त्यासाठी आपल्याला काही करता येईल का? अनेक नामवंत बुवा आज ज्या आपल्या कोकणामध्ये आहेत त्यांच्याकडे कला आहे आणि कुठेतरी या लॉकडाऊनचा त्यांना देखील फटका बसत होता. म्हणून जेव्हा आम्ही दशावतार नाट्यप्रयोग दाखवायला सुरुवात केली तेव्हा अनेक रसिकांकडून किंवा अनेक दर्शकांकडून आम्हाला वारंवार सूचना येत होत्या, अनेकांची मागणी होत होती की जसं तुम्ही दशावताराला एक तुम्ही व्यासपीठ दिलं आहे तसं डबलबारीला देखील तुम्ही एक व्यासपीठ द्या, त्याचा देखील एक मोठा रसिक वर्ग आहे. त्यामुळे निश्चितच रसिकांची जी मागणी होती, रसिकांची जी काही सूचना होत्या त्यांचा मान राखून आम्ही आजपासून हा डबलबारीचा कार्यक्रम, हा डबलबारीचे सामने आजपासून सुरुवात करत आहोत. खरं तर या कलेला उचितावस्था देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं ते म्हणजे समर्थ मंगल कार्यालय. त्यामुळे विशेषतः मी त्यांचे आभार मानतो, मी त्यांना धन्यवाद देतो, कारण अशा वेळी फार गरजेची आहे की मदतीसाठी पुढे येणं आणि हीच ती वेळ आहे. आणि त्यामुळे या सर्व सामाजिक संस्थांचा मी खरंच मनपूर्वक स्वागत करतो. आणि अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग लाईव्ह हे कोकणचं महाचॅनल आहे, या महाचॅनलच्या वतीने असेच उपक्रम आम्ही राबवत राहू. सामाजिक बांधिलकीसाठी जेवढं काही करता येईल, जेवढं काही पुढाकार घेता येईल तेवढं नक्कीच आम्ही या सेवाभावी संस्थांच्या मदतीने आम्ही पुढाकार घेऊ. कोरोना लॉकडाऊन काळात एकही टाळी वाजली नाही, त्यामुळे कोकणची लोककला परंपरा असलेल्या भजन डबलबारीला मोठा ब्रेक बसला होता. मात्र सिंधुदुर्ग लाईव्हनं ऑनलाईनच्या माध्यमातून या लोककलेला ऊर्जा दिली आहे. हीच ऊर्जा कोरोनावर मात करणारी ठरेल असा विश्वास सिंधुदुर्ग भजन सांप्रदायिक मंडळाचे संचालक बुवा शशी राणे यांनी व्यक्त केलाय. हा जो उपक्रम आपण सिंधुदुर्ग लाईव्हने जो हाती घेतलेला आहे की जेणेकरून आज मार्च महिन्यापासून 4 महिने होऊन गेले तरी सुद्धा या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे टाळी वाजत नाही, एक अभंगाचा कुठे आवाज येत नाही, मृदुंगाचा आवाज येत नाहीये किंवा कुणाच्या मुखामधनं एका ठिकाणी हरिपाठ किंवा जय जय रामकृष्ण असा आवाज कुठे ऐकू येत नाहीये. कोकण भूमी ही खरं म्हणायला गेलं तर ही परशुराम भूमी आहे, संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये अनेक प्रसंग आले यापूर्वी सुद्धा. मी थोडा लहान आहे परंतु ऐकवत आहे तरी सुद्धा सांगतोय, जानकर मंडळींनी सांगितल्याप्रमाणे या कोकण भूमीमध्ये अनेक प्रसंग आले, अनेक रोगराई आले. परंतु या आमच्या कोकणामध्ये ज्या वेळी भजनी मंडळी, वारकरी, त्याचप्रमाणे दशावतार यांनी परमेश्वराचं नामस्मरण ज्या वेळेला सुरू केलं, जिथे नामस्मरण आहे तिथे ही अनिष्ट प्रकार किंवा असे रोगराई राहत नाही. मला वाटतं या ठिकाणी तुम्ही जो उपक्रम केला तो खरोखरच परमेश्वराने तुमच्या रूपामध्ये हा कार्यक्रम एक करून घेण्याचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये सर्व विषय आहेत. अनेक शासनाने अनेक उपक्रम राबवले आहेत. बघा, लॉकडाऊन केलं, अनेक शिबिरं घेतली, त्यामध्ये पोलीस खातं असेल, प्रशासन असेल, मंत्रालय असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार अनेक योजना राबवल्या. परंतु कोरोना काय कुणाला ऐकत नाही. मी म्हणतो या सिंधुदुर्गामध्ये आता जवळपास गणपती चतुर्थी येणारच आहे. 1-1.5 महिन्याची चतुर्थी आपल्या कोकणामध्ये विराजमान होत आहे. त्या अगोदर तुम्ही ही टाळी मारण्याचा किंवा भजन रूपी एक 2020 म्हणण्यापेक्षा एक आमने सामने बारीचा जो सामना तुम्ही आयोजित केलाय, जवळजवळ 12 बुवा आहेत त्या सामन्याला आणि त्याच्या 6 वाऱ्या होणार आहेत. मी म्हणतो यामधनच
कोरोना जो आहे आपल्या सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये तो कुठल्या कुठे नाहीसा होऊन जाईल आणि गणपती बाप्पाचं जल्लोषामध्ये या जिल्ह्यामध्ये स्वागत झाल्याशिवाय राहणार नाही असं माझी ठाम विश्वास देतोय। सिंधुदुर्ग लाईव्हनं नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले। कोरोनाच्या काळातही राबवलेले सर्वच उपक्रम कौतुकास्पद होते। आता कोकणची लोककला असलेल्या भजन डबलबारीला ऑनलाईनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे। आज या ठिकाणी सिंधुदुर्ग लाईव्ह नंतर दैवेन ब्लास्टर आणि समर्थ मंगल कार्यालय आई प्रतिष्ठान या संयुक्त मिळून हा जो डबलबारी 2020 भजनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की चव्हाण साहेबांनी मागच्या 4 महिन्यामध्ये सिंधुदुर्ग लाईव्हने जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्याचा सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे। मागील 4 महिन्यात कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। प्रत्येक नागरिकांच्या मनात काही ना काही भीती आहे की आपल्याला हा रोग होईल किंवा कुटुंबियांना होईल, नंतर आपलं भविष्य काय राहील, या सगळ्या अनिश्चिततेचं हे वातावरण आहे आणि या अनिश्चिततेच्या वातावरणाला दूर जाण्यासाठी नामस्मरण करणे, भजन म्हणणे हे महत्वाचं आहे। आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो। यामध्ये वेगवेगळ्या संतांनी आध्यात्मिक जो विषय आहे तो एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणजे भजन। हा जो या ठिकाणी कार्यक्रम होईल, या कार्यक्रमामुळे निश्चितच प्रत्येकाच्या मनाची भीती निर्माण झालेली आहे। ज्यावेळेस नागरिक हा कार्यक्रम बघतील त्यांच्या मनामध्ये भीती कुठेतरी दूर जाईल। कारण अध्यात्मामुळे आपल्याला एक जी उभारी मिळते, एक सकारात्मक ऊर्जा मिळते, ती ऊर्जा या कार्यक्रमामुळे निर्माण होणार आहे। सिंधुदुर्ग लाईव्हने हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्याचबरोबर मला याच्या उद्घाटनासाठी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या या कार्यक्रमास शुभेच्छा देतो। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इव्हेंट एक्झिक्युटिव्ह साईप्रसाद केरकर यांनी केले, तर आभार सिनियर करस्पॉन्डंट कृष्णा ठोलम यांनी मानले। शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर चित्रीकरणास सुरुवात झाली। पहिला डबलबारी सामना प्रसिद्ध बुवा स्वप्नील मेस्त्री कणकवली आणि बुवा संतोष सोईल देवगड यांच्यात झाला। लवकरच 6 डबलबारी सामन्यांचं प्रक्षेपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, त्याचबरोबर सिंधुदुर्ग लाईव्हच्या YouTube, फेसबुक या प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित केले जाणार आहे। लवकरच त्याची तारीख आणि वेळ जाहीर केली जाणार आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह।
भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, जेई, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी, जेई, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी, जेई, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य: नीट, जेई मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स. 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा: कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क: प्रोफेसर राजाराम परब. 9325 01 74 58. श्री शुभम पारसेकर 8412 86 38 80 70 45 06 91 44. सौ अंकिता परब 86 68 11 08 82. अंतर्गत B+ ग्रेड आमची
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही असं वक्तव्य केलंय. या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला. तसेच जय श्रीराम असं लिहून देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अशी पत्र लिहून ती शरद पवार यांना पाठवली जाणार असल्याचे माजी आमदार अजित कोकटे यांनी सांगितलंय. अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिराचा भूमिपूजन समारंभ दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाला केवळ गालबोट लावण्यासाठी आपले शरदचंद्र पवार यांनी एक परवा वक्तव्य केलं की राम मंदिर बांधून काय कोरोना पळणार आहे काय. ह्या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने कार्यक्रम केला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शरदचंद्र पवारांना आपण सगळ्यांनी पोस्ट कार्ड लिहून जय श्रीराम असं पोस्ट कार्ड लिहून आता आपण सगळ्यांनी लिहून त्यांना पाठवणार आहोत. ह्या शरद पवारांनी प्रत्येक वेळी कुठलाही असा कार्यक्रम जेव्हा असेल त्याला खो घालण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी पावसात भिजून हे केला, निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला, निवडणुका जिंकला, पण जे सत्तेवर आले ते सगळं आपली नीतिमत्ता बाजूला सारून या शिवसेनेने रामचंद्र आपल्याला माहिती आहे अयोध्येचं मंदिर व्हावं म्हणून त्यांनी अगदी मोठा खटाटोप केला, सांगतात केलाही असेल, तो मुद्दा नाही. पण श्रीरामचंद्र हे आमचं दैवत आहे. त्याचं हा नंतर राष्ट्रीयत्व सगळं विसरून त्यांनी जे अराष्ट्रीय धोरणं करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांनी सत्ता केली आहे. ही सत्ता फार काळ टिकणार नाही हे आपल्याला पाहतो आपण. आणि ह्या कोरोनाच्या संकटावर आजचे आपले मुख्यमंत्री पूर्णतः अपयशी ठरलेले आपल्याला पाहतो आपण. ते घरात बसून तिथे ते सगळी सूत्र हलवाल पाहतात. आणि आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथे जिथे जायला पाहिजे तिथे तिथे जाऊन दौरा करून सगळ्या महाराष्ट्रात फिरतायत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का. आणि म्हणून ही सत्तासुद्धा जाण्यासाठी आता बघा, आता ज्यासाठी आपण सगळ्या सरपंचांना बोलावलं, आज मिटिंग आहे, सभापती आहेत, आपले ज्या तालुका अध्यक्ष आहेत, सगळे दोन्ही मंडळाचे अध्यक्ष आहेत, ह्या सगळ्यांना आणि सरपंच आपले एकत्र येऊन आज खरा विषय तोच होता की आम्ही ते जे प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासक ते म्हणतील ते नेमायचा विषय होता. पण त्याला न्यायालयाने चपराक दिलेली आहे आणि न्यायालयाने निर्णय दिला की असं नेमता येणार नाही, सरकारी अधिकारीच त्या ठिकाणी प्रशासक म्हणून राहील. आणि हा आपला विजय आहे. आपण त्यासाठी हायकोर्टात गेलो होतो आणि हायकोर्टाने आपल्यावर निर्णय दिला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. दोडामार्ग भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानं रस्त्यांच्या दुरावस्थेकडे बांधकाम खात्याचं लक्ष वेधण्यासाठी आक्रमक आंदोलन केलं. आपल्या दुचाकीवर बसवत त्या बांधकामच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यातून प्रवास करत चांगलीच अद्दल घडवली आहे. तात्काळ रस्ते खड्डेमुक्त करा, अन्यथा यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जाब विचारला जाईल असा कडक इशाराही त्यांनी दिलाय. दोडामार्ग तालुक्यातील प्रमुख राज्य मार्गाची यावर्षी पूर्णतः दुर्दशा झाली आहे. मात्र तरीही रस्ते दुरुस्तीकडे बांधकामनं पूर्णतः दुर्लक्ष केलंय. वास्तविक दोडामार्ग बांधा, दोडामार्ग वीजघर, आई दोडामार्ग या राज्य मार्गांची देखभाल दुरुस्ती 2-2 वर्षांची टेंडर सार्वजनिक बांधकाम खात्यानं काढली आहेत. मात्र त्या ठेकेदारांनी रस्ते दुरुस्ती करण्याकडे साफ दुर्लक्ष केलंय. त्यामुळे याच खड्ड्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिक व वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा
युवा मोर्चानं आक्रमक पवित्रा घेत बांधकामवर हल्लाबोल केला. काम करायला घालू नका. आमचं काम आमचं नुकसान होतं नाही. खाली किती माती गेली. दोडामार्ग तालुक्यातील सर्व रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असताना आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच दोडामार्गचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडून एक वेगळं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. सरळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या गाडीवरती बसवून रस्ता कशा प्रकार आहे, कोणकोणत्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत हे पाहण्यासाठी या ठिकाणी दोडामार्ग पासून सासोली पर्यंत एक वेगळी अशी सैर त्यांनी या ठिकाणी घडवलेली आहे. यातच आपण या ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणी भर पावसात कायमच पाणी साचलेलं असतं आणि या रस्त्यावरनं पाणी जातं. त्यावेळी इथे नक्की नदी आहे की रस्ता हे पाहणं सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो. परंतु कोणती उपाययोजना बांधकामकडे नाहीये. आताही आपण बांधकामच्या अधिकाऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे, परंतु त्यांच्याकडे ठीक अशी उपाययोजना जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाहीये आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा सुद्धा निरुद्योग होऊ शकत नाही अशी कोणती उपाययोजना बांधकाम अधिकाऱ्यांकडे नाहीये. यावेळी मात्र शेतकरी, ग्रामस्थ, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण बांधकाम अधिकाऱ्यांना फैलावर घेताना दिसत आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना आतापर्यंत तरी बांधकामच्या विभागाशी या ठिकाणी करताना किंवा बांधकामकडे असताना दिसत नाहीये. भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन चव्हाण व तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. जीवन प्राधिकरणाचे बांधकाम अधिकाऱ्यांचे व ठेकेदाराचे साटेलोटे असल्याचा आरोप केला. शिवाय रस्ते दुरुस्तीसाठी कोणताही ऍक्शन प्लॅन नसल्यानं बांदा दोडामार्ग राज्य मार्गाची वाट बिकट बनल्याचा आरोप केलाय. तर सासोलीतील शेतकरीही आक्रमक झालेत. मागील 3 वर्षांपासून नुकसान सोसत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. येत्या 15 दिवसात रस्ते दुरुस्त करण्याचा इशारा दिलाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. समर्थ मंगल कार्यालयाचा सर्व पसारा लोकांच्या आशीर्वादानंच उभा राहिलाय. कोरोनाच्या कठीण काळातही गणरायाचे आशीर्वाद आणि लोकांचे प्रेम सेवा करण्याची नवीन ऊर्जा देत असल्याचं मत सिंधुदुर्ग लाईव्हच्या डबलबारी 2020ला सहकार्य करणारे समर्थ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा प्रवीण सावंत यांनी व्यक्त केलाय. मी सिंधुदुर्ग लाईव्हचे आभार मानते. म्हणजे जेव्हा तुम्ही हा कन्सेप्ट आणला डबलबारी करायचं, म्हणजे आम्ही पण 2 दिवसापूर्वी अभिषेक शिरसाट, सबीर कदमबुवा यांचं द इव्हेंट ब्लास्टर, आई प्रतिष्ठानाने, आम्ही समर्थ मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही डबलबारी करण्याचा मानस घेतला आणि 2 डबलबारी आणल्या. त्याच्यातून आम्ही काही टेक्निकली क्लिअर गोष्टी केल्या आणि जो साऊंड किंवा लोकांचा काल मिळालेला प्रतिसाद, व्ह्युअर्स किंवा काही चांगल्या कमेंट्स म्हणजे साऊंडच्या आणि अशात आम्हाला एक चांगली ऊर्जा मिळाली की बा नामस्मरणच याच्यात आलं आणि त्याच्यातून आम्हाला एक ऊर्जा मिळाल्यामुळे आमच्या लक्षात समीर सावंत माझे मित्र कणकवली, तर मला असं समजलं की ते डबलबारीचं एक शूटिंग करतं. मग मी एक त्यांना विनंती केली की बाबा हा जर विषय तुम्ही आम्हाला जर संधी दिलात तर आम्ही त्याचं सोनं करू शकू. की कसं होतं, आम्ही एक संदूक चॅनलमार्फत प्रयत्न केला, पण कसं होतं सिंधुदुर्ग लाईव्ह हा महा चॅनल आहे आणि त्यांची भरपूर हे आहे, म्हणजे काय मेहनत आहे. आम्ही काय कालच सुरुवात केली तरी 9,500-9,000पर्यंत आमचे व्ह्युअर्स गेले. तरी पण जर तुमच्या चॅनलने आम्हाला सपोर्ट दिला तर आज आम्ही 1.5-2 किती 2.5 काल दशावतार नाटकाचे पण तुम्ही केला, चांगलं साऊंडची म्हणजे साऊंड आणि चांगलंच होतं. म्हणजे आम्ही पण पेटारो दशावतारो यामार्फत आम्ही पहिली 5 नाटकं आणली आणि तुम्ही पण मगाशी आपली चर्चाली बोललात की तुम्ही ते त्यावेळी नाटक आणलात म्हणून आम्हाला ही ऊर्जा मिळाली. त्यामुळे तुम्ही सावंतवाडी तो प्रयोग केलात. एक त्यामुळे सर्व कलाकारांना एक चॅनल मिळालं की प्रत्येकाला एक चॅनल मिळालं, प्रत्येकाची कला व्यासपीठ मिळाली. काही दाते आम्ही पण त्या पेटारो दशावतारामधून जेव्हा मी केलं तर 2-2.25 लाख रुपये जमले. आम्ही ते सर्व त्या मंडळानं केले त्यावेळी. म्हणजे आमच्यावर रुपेश नवगी सर असतील, गणेश गावकर असतील, अशा प्रकारे आमची टीम आहे. किंवा समर्थ इव्हेंट मॅनेजमेंट हडी, म्हणजे आता जे आम्ही साऊंड सिस्टम आम्ही कालच्या डबरवेला चालू ती मुलं आहेत. म्हणजे असे ते सर्वांनी मिळून आम्ही एक मेहनतीचं घेतलं की सर्व बोलले चला आपण कलाकारांसाठी काहीतरी करू. आणि मुळातच आमच्या घरातून कला आल्यामुळे आणि चला एक नामस्मरण त्याच्यातून एक देव आपल्याला, म्हणजे ठीक आहे लॉकडाऊनमध्ये काय झालं आहे त्याचा विचार न करता शेवटी गणपती बाप्पा बसल्या तो
आम्हाला काहीतरी देईल. आणि आम्ही एक चांगला उपक्रम समीर सावंत की आता तुम्हाला पण सर बोललं की एक आपण चांगलं काम करू, लोकांना त्याचा उपयोग होईल आणि अशी एक संधी आम्हाला दिली आणि तुमचे खरोखरच आम्ही आभारी आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं, वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09.
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. कोकण ही संतांची भूमी आहे. या भूमीनं यापूर्वी आलेल्या अनेक संकटांचा सामना केलाय. त्यामुळे कोरोनावर सुद्धा ही भूमी सहज मात करेल. कोरोनावर मात करण्यासाठी हरिनाम हे प्रभावी अस्त्र असून हरिनामाचा टाळ कोरोनावर मात करेल असा विश्वास सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत डबलबारी 2020 ला मोलाचं सहकार्य करणारे प्रसिद्ध बुवा शशी राणे यांनी व्यक्त केलाय. पाहूयात. सुरुवातीला मी आपल्या सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलला आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो. कारण हे असं कोणतरी काम करायला, चांगलं काम करण्यासाठी कोणीतरी पुढे सरलं पाहिजे होतं. आणि ते आज सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये आमच्या आज तुमची सिंधुदुर्ग लाईव्हची टीम सर्व ह्या विषयांसाठी किंवा ह्या कार्यक्रमासाठी पुढे सरलेली आहे. मी त्या सर्व टीमचे फार फार आभारी मानतो आहे. कारण मी या कोकणातला आहे म्हणून. आणि दुसरं म्हणजे मी भजनी बुवा आहे. जास्त काय मला कळत नाही, मी तेवढा काय असं एवढा फार मोठा ज्ञानी नाही आहे, परंतु जे मला कळतं ते मी बोलू शकतो. थोडक्यात म्हणजे जो आता महामारीचा प्रसंग आला आहे आणि 22 मार्चला संपूर्ण आपला देश लॉकडाऊन झाला, त्यामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा पण लॉकडाऊन झाला होता. आणि ह्या मार्चपासून आज 4 महिने झाले आहेत. तर देशामध्ये जेवढा रोगराई पसरली आहे, कोरोना 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 हा जो ज्यांच्या त्यांच्या मनामध्ये जी भिंती निर्माण झालेली आहे, लहानापासून वृद्धापर्यंत, आज जो तो माणूस भिवून घरातनं बाहेर पडत नाही आहे. एखादा माणूस पेशंट झाला तर तो पेशंट, त्याला आजारपण झाला तर तो दवाखान्यात जाण्यासाठी भीतो आहे. कारण मला कोरोना म्हणून ॲडमिट करून घेतील म्हणून. आणि ती भीती जाण्यासाठी अनेक उपाय शासनाने, राज्य शासनाने केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सध्या मास्क लावतो आहे, सॅनिटायझर लावतो आहे, डिस्टन्स पाळतो आहे, घरातनं बाहेर पडत नाही, कुठल्या कार्यक्रमाला जात नाही आहे. परंतु तरीसुद्धा हा कोरोना का जात नाही आहे, जात नाही. अनेक उपाय केले आपण आहेत. सगळ्यांनी शासनाचे नियम पाळले. खरोखर या महामारीच्या प्रसंगामध्ये डॉक्टर असतील, पोलीस असतील, इतर अनेक सामाजिक संस्था असतील, त्या सगळ्या पुढे येऊन सर्वांनी अनेक उपाय केले, परंतु कोरोना जात नाही आहे. आता मला असं वाटतंय की कोकणामध्ये यापूर्वी अनेक प्रसंग, अनेक रोगराई पसरली, परंतु कशाने गेली ती? तर एकमेव आपल्या कोकणामध्ये ही आपली संतांची भूमी आहे, परशुराम भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये, परशुराम भूमीमध्ये आपला येणारा जो सण आहे आता ह्यापुढे, तो म्हणजे आपला आराध्य दैवत आपलं गणपती श्री गजानन. आणि त्या सणाचं आता थोड्याच दिवसाने गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे. त्याची तयारी जोरदार सुरू असते 2 महिने किमान. आता ती कुठेच काय तयारी दिसत नाही आहे, कारण जो तो घाबरलेला आहे. भजनीबू आहेत ते आता टाळ, पेटी, मृदंग बंद करून घरी बसलेले आहेत. त्यांच्या पुढे काय त्यांच्या उपजीविकेचं साधन काय त्यांच्यासमोर नाही. त्यानंतर पुन्हा ते पकवाज वगैरे जे सजवणारे असतात, ते आज सर्व आपल्या जिल्ह्यातले किंवा पूर्ण देशातले घरी बसलेले आहेत. त्यांच्याही उपासमारीची वेळ आहे. मला वाटतं तुम्ही जो सिंधुदुर्ग लाईव्हने हा जो आमने सामने डबल बारीचा जो कार्यक्रमने कन्सेप्ट तुम्ही राबवताय, जवळजवळ मला वाटतं तुमच्या 6 बाऱ्या आज होणार आहेत या 2-3 दिवसामध्ये. मी खरं तर तुमचे जेवढे आभार मानावे तुमच्या चॅनलचे, सिंधुदुर्ग लाईव्हचे, तेवढे कमीच आहेत. कारण कुठल्या तरी गोष्टीला कोणतरी एक माणूस म्हणून लागतो आणि परमेश्वराने कोणतरी एक माणूस असा निर्माण केला की तो काहीतरी चांगलं सांगू शकतो. आज परमेश्वराच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आहे. हा कदाचित दैवी कोप आहे, ह्याला तुम्ही आम्ही जबाबदार बिलकुल नाही. हा दैवी कोप आहे, लक्षात घ्या. पण दैवी कोपाचं आता कसं काय व्हायचं म्हणून परमेश्वराने काय केलं आहे, ह्यासाठी आपले उपाय संपले, औषधं संपली, तर आपण काय करतो, परमेश्वराचं नामस्मरण करतो, देवाचं नामस्मरण करतो. नंतर ती काय जी गोळी आहे ती आपण पोटात किंवा औषध आहे ते आपण पोटात घेतो आणि नंतर ते बरं वाटतं आपल्याला. म्हणजे कुठेतरी आपल्या याच्यामध्ये परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराची जी मंदिर आहे ती पण आज बंद झालेली आहेत. का तर देवसुद्धा हतबल झाले ह्या विषयासाठी. पूर्वी जेव्हा देव हतबल झाले, दैत्य मातले,
त्यावेळेला प्रत्येक दैत्याचा नाश ह्या देवाने केला आहे. या गणपती गजानने अनेक दैत्यांचा नाश केला आहे. म्हणून तुम्ही जो हा संकल्पना तुमच्या बारीची भजनाच्या माध्यमातून जी काय सुरू केली आहे तुम्ही तुमच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून, तर मला वाटतं यावर्षी गणपती येण्याच्या अगोदरच हा हरिनामाचा टाळ आज वाजायला सुरुवात झाली आहे. आणि या टाळांमध्ये आणि मृदंगाच्या गजरामध्ये, या जय जयकारामध्ये, पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये कोरोना हा दैत्य कदापि आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहणार नाही. तो कदाचित नष्ट होणार, 100% नष्ट होणार आहे. आणि पुन्हा आपला कोकण हा पवित्रम सुजलम सुफलम होणार, यात तीळ मात्र शंका नाही. पूर्वी काळी ज्यावेळी जे लोक कामधंदा करून थकून भागून, जेव्हा शेतकरी असो, नोकर वर्ग असो, थकून भागून जेव्हा घरी संध्याकाळी जायचं, त्यावेळी करमणुकीचं साधन नसायचं. आणि त्यावेळीपासून हा विषय निर्माण असा झाला की नुसतं भजन न करता डबल बारी करू. भजनी परंपरा जी आहे ती पूर्वी काळी काय असायचं की जो शेतकरी असायचा थकून भागून यायचा, घरी आल्यानंतर त्याला विरंगुळा साधन काय नसायचं. त्यावेळेला रेडिओ असायचा फक्त, तो फक्त सर्वांनी ऐकायचा घरी बसून. साधन काय नव्हते. आता वेगवेगळी साधनं आली आहेत. त्यावेळेला जो सरकारी कर्मचारी असायचा, जो शासकीय कर्मचारी असायचा, तो थकून बागून घरी जायचा. पण विरंगुळा म्हणून त्यावेळेला काय कार्यक्रम नसायचा. म्हणून त्यावेळी भजनं चालायची, परंतु डबलबारी हा विषय नसायचा. मग काही वर्षापूर्वी हा डबलबारी जो कार्यक्रम आहे तो मुंबईमध्ये पहिला सुरू झाला. आणि त्याचे जे बारीचे मला वाटतं पहिले जे बुवा आहेत ते अनंत पानवाले आणि हातीसकर बुवा, त्यांचा पहिला डबल बारीचा सामना, पुलाजी बुवा यांचा सामना डबल बारीचा त्यावेळेला मुंबई भुलेश्वरला झाला असे माझ्या माहितीप्रमाणे. मला आता याच्यामध्ये अनेक बुवा जाणकार आहेत, ते सांगू शकतील. पण या 3 बुवांपैकी दोघांचा सामना त्यावेळेला झाला. आणि त्या सामन्याच्या अनुषंगाने इतर बुवांनी ती परंपरा चालू केली. आज तागायत ती टिकून आहे ही भजनी परंपरा. आणि भजनी परंपरा म्हटल्यानंतर यांच्यामध्ये विरंगुळा हे सगळं आलं. आम्ही तर डबल बारला ज्यावेळेला जायचो लहान असतेवेळी, तेव्हा 7 वाजल्यापासून आम्ही जाऊन बसायचो. बारी सुरू व्हायची 10 वाजता, पण संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत, पहाटे 5 वाजेपर्यंत त्या डबल बारसाठी आम्ही थांड मारून असायचो. आता हे मोबाईल झाले आहेत. या मोबाईलमुळे अनेकांचा फायदाही झाला आणि तोटाही पण झाला. आज सांगायचं झालं तर अशी भजनं बंद झाल्यामुळे प्रत्येक गावातले जेवढे भजनी मंडळ आहेत ती आज ठप्प झालेली आहेत. कुठे कुणाला काय विरंगुळा नाही, कुठे परमेश्वराचा नामस्मरण आहे, कुठल्याच गावामध्ये कुठल्या घरामध्ये टाळ वाजत नाही आहे. आणि आता तर मला वाटतं चतुर्थी जवळ आल्यामुळे काही माध्यमातनं काही लोकांनी तर असा हे केला आहे, मेसेज टाकले आहेत की पुढे टाळ वाजणार नाही, डिस्टन्स ठेवायला पाहिजे, आरती करायची नाही, सत्यनारायण पूजायचा नाही, गणपती 1.5 दिवसांनाच पोचवायचा, 1 फुटाच्या वरती मूर्ती असू नये, असे अनेक विषय आम्ही ऐकलेत. आणि आत्ताच आम्ही ह्या महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संप्रदायाच्या वतीने आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की निदान शासनाचे नियम पाळून तरी ह्या चतुर्थीपुरतं सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, कोकणात खेड्यापाड्यातली जी भजन मंडळ आहेत की आरती आहेत ते शासनाचे नियम पाळून ती चालू करण्यास मंजुरी द्यावी. मला वाटतं ते करतील असं परमेश्वर गणपती गजानन त्यांना सुबुद्धी देणार, त्यात प्रश्नच नाही आहे. आणि नंतर आपल्या सिंधुदुर्गातली भजनं चालू होतील. लोक जे गप्प घरी बसले आहेत ते ह्या निमित्तानं, ह्या भजनाच्या निमित्तानं बाहेर पडतील, डेअरिंग करतील. आणि मला वाटतं कोरोना हा विषय राहणार नाही. सुरुवातीला काय असतं, एक बुवा बसणार, एक बुवा बसल्यानंतर त्यांचा पहिला गण होतो, नंतर भजन होतं, नंतर वारकरी म्हणजे रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग होतो, त्यानंतर एक गजर होतो. गजर म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं अध्यात्म सांगण्याचा विषय आहे. तो लोकांना पटवून सांग, त्याच्यामध्ये लोक बरेचसे ऐकणारे असतात. गजरामध्ये गजर घेतल्यानंतर बरेच, मला वाटतं अगदी 70% लोक कुठल्याही भजनामधला गजर ऐकतात. कारण गजरामध्ये बरंच काय देण्यासारखं असतं लोकांना. प्रबोधन करण्याचा विषय म्हणजे गजर हा विषय. तो जो भजनी बुवा असतो तो प्रबोधन करतो त्या गजरातनं, आणि त्याच्यातनं लोक त्याचा आस्वाद घेतात, लोक तसं वागण्याचा प्रयत्न करतात. आता गजर म्हणजे काय, तर परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भजन आणि गजर. तो गजर असा सादरीकरण केल्यानंतर इतर सगळे लोक, सर्व लोक, लहानापासून मोठ्यापर्यंत वृद्धापर्यंत ते ऐकतात लोक. ते गजर झाल्यानंतर अभंग होतो, परमेश्वराचं नामस्मरण होतं, त्यानंतर गवळण होते, एक विरंगळा म्हणून गवळण.
गवळण होते आणि त्यानंतर एक भारुड म्हणून एक प्रथा आहे. भारुड म्हणजे काय तर एक कथा, रामायण महाभारत अनेक अशा कथा आहेत. ते कथा तो भजनी बुवा आपल्या चाली अलग अलग प्रकारच्या लावून, नवीन गाणी आली आहेत, जुनी गाणी असतील त्यांच्यातल्या चाली घेऊन तो माणूस एक कौशल्य आपलं पणाला लावून एक भारूड तयार करतो. एक अर्ध्या तासाचं, पाऊण तासाचं, तासाचं असं भारूड असतं. ते ऐकायला लोक बसायचे आणि आज ते बसतात. पण आज काय ह्या कोरोनाच्या महामारीमुळे हे कुणाला ऐकायलाच मिळत नाही ना, सगळं बंद झालं ना सगळं. मग त्यामध्ये तुम्ही जे चालू केलं आहे, ही आता जी संकल्पना तुमची आहे ती खरोखरच भारूड तयार करतो. एक अर्ध्या तासाचं, पाऊण तासाचं, तासाचं असं भारूड असतं. तुम्ही करून दाखवलंय म्हणून माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य उषा स्वप्न बाणासूर, पहा गुरुवारी 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर, तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. सिंधुदुर्गात प्रथमच स्थानिक उच्च जातीच्या जांभूळ कलमाचा लागवडीचा व वितरण शुभारंभ कुंदे इथं करण्यात आला. याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि लुपिन ह्युमन वेल्फेअर आणि रिसर्च फाउंडेशन सिंधुदुर्ग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं कुंदे ग्रामपंचायत इथं प्रथमच स्थानिक उच्च जांभूळ जातीचं कलम लागवड व वितरण शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर BM सावंत, डॉक्टर देसाई, डॉक्टर सानप, लुपिन फाउंडेशनचे प्रकल्प संचालक योगेश प्रभू, प्रताप चव्हाण, नारायण कोरगावकर, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, कृषी विज्ञान केंद्राचे काजरेकर, मनीषा कांबळी, पपाहडकर, ग्रामसेवक तांबे तसेच सर्व उमेदच्या महिला उपस्थित होत्या. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकीसरे नारकरवाडी येथील रस्त्यावर पडलेला खड्डा जीवघेणा ठरणार आहे. हा खड्डा अपघातास कारणीभूत ठरतोय. बांधकाम विभागाने याची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी वाहन चालक व ग्रामस्थ करतायत. वैभववाडी तालुक्यातून जाणारा तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग सध्या खड्डेमय झालाय. मार्गावरील कोकीसरे नारकरवाडी इथं रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा सध्या अपघातास कारणीभूत ठरतोय. दुचाकीसह मोठ्या वाहनांसाठी इथून वाहतूक करणं धोक्याचं बनतंय. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाला अर्ज, निवेदनं देखील दिली. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात पडणारा हा खड्डा काही जात नाही. पावसाळा गेल्यानंतर तकलादू उपाययोजना करून हा खड्डा बुजवला जातो. पुन्हा पावसाळ्यात ती स्थिती उद्भवते. बांधकाम विभागानं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून हा खड्डा बुजवावा अशी मागणी ग्रामस्थ व वाहन चालक करत आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वी हा खड्डा बुजवावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. हा नॅशनल हायवे आहे. हा परळा ते कोल्हापूर पर्यंतचा नॅशनल हायवे असून या हायवेची सतत ही अशी दरवर्षी ही दुर्दशा झालेली आहे. ह्याच्यामध्ये इथे प्रत्येक वेळी खड्डे पडतात. प्रत्येक दरवर्षी पावसाळ्यात ह्या इथे मोठा खड्डा पडलेला असतो आणि ह्याच्याकडे PWDचं अजिबात लक्ष जात नाही. PWDच्या गाड्या इथून जातात, सगळं काही होतं, मनमानीचं हे चाललेलं आहे यांचं, पण अजिबात ह्या खड्ड्याकडे कोणी लक्ष देत नाही. प्रत्येक वेळी त्यांना निवेदनं दिलेली जातात, स्वतः तोंडी किंवा फोन करून त्यांना सांगितलं जातं, तरी कोणी या खड्ड्याकडे काही लक्ष देत नाही. आता ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की याच्यामध्ये एखाद्या मोटरसायकलवाल्याचा अपघात होऊन मृत्यू होण्याचाही या खड्ड्यामुळे संभव आहे. तरी या खड्ड्याकडे PWDने त्वरित लक्ष देऊन हा खड्डा बुजवून टाकावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल या खड्ड्यामुळे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती देणारा चित्ररथ कार्यक्रम कृषी विभाग सावंतवाडी यांच्या नियोजनाखाली पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात कारिवडे गावापासून करण्यात आली। सावंतवाडी परिसरातील गावांमध्ये चित्ररथ फिरून योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात कारिवडे गावापासून करण्यात आली। गावच्या सरपंच अपर्णा तळवणेकर यांनी श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात केली। या योजनेबद्दल मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। हा चित्ररथ माडखोल, सांगेली, कलंबिस्त, वेर्ले, शिरशिंगे, दाणोली, देवसू, केसरी, सातुळी व फणसवडे या गावांमध्ये फिरून या योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। केसरी इथं माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत व कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सांगता फणसवडे इथं करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात कृषी पर्यवेक्षक वसंत भील, रेश्मा तुळसकर तसेच कृषी सहाय्यक स्वप्नील शिर्के, अक्षय खराडे, मिलिंद निकम, सावंत घेरडे, अनमोल गावडे, छाया राऊळ, विठ्ठल तोटावाड, सुजाता पाटील, सौ कदम यांनी विशेष मेहनत घेतली। कंपनी थ्रू आपण तो विमा भरणार आहोत। तर याच्यामध्ये भारताचा जो विमा आहे तो गुंठ्याला फक्त 4 रुपये आहे। एक लक्षात घ्या, ही गुंठ्याला 4 रुपये फक्त आपल्याला विमा हप्ता भरायचा आहे। आणि नागली पीक असेल तर याच्यामध्ये फक्त आपल्याला गुंठ्याला आपलं भात असेल तर गुंठ्याला 9 रुपये भरायचे आहेत आणि नागली पीक असेल तर गुंठ्याला 4 रुपये फक्त भरायचे आहेत। म्हणजे हे कन्फ्युजन करू देऊ नका। भात आहे हे गुंठ्याला 9 रुपये आहे आणि नागली आहे हे गुंठ्याला 4 रुपये आहे। या नागली म्हणजे नाचणी। तर याच्या प्रमाणात जर आपण पीक विमा भरला तर आपल्याला ज्या वेळेला अतिवृष्टी होईल किंवा आपली जमीन खरडून जाईल किंवा नैसर्गिक आपत्ती होईल, स्थानिक काय आपत्ती आपल्यावर ओढवली शेतावरती, पाण्यामुळं आपलं नुकसान झालं, वीज कोसळली किंवा वीज आपल्या शेतात पडल्यामुळे आपलं नुकसान झालं असेल तर ते आपल्याला 72 तासाच्या आतमध्ये आपली जी विमा कंपनी आहे त्याचे जिल्हानिहाय प्रतिनिधी आहेत, तालुकानिहाय प्रतिनिधी आहेत, जे आपल्याबरोबर आलेले आहेत। हे म्हणजे अशा पीक कर्ज घेतात, जे शेतकरी पीक कर्ज घेतात अशा शेतकऱ्यांनी 24 जुलैपर्यंत, म्हणजे आज 18 आहे, 24 तारखेपर्यंत ज्या भातासाठी जर तुम्ही पीक घेतलं असेल किंवा नाचणीसाठी जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन असं कळवायचं आहे की बाबा माझा विमा हप्ता घेऊ नका। दुसरी गोष्ट, जर तुम्ही 24 तारखेपर्यंत पीक कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेमध्ये कळवलं नाही तर बँक काय करेल की जे पीक कर्ज तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामधून कंपल्सरी तुमचा विमा हप्ता त्या कंपनीला भरून टाकेल। आता इतर जे शेतकरी आहेत म्हणजे जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की कुठलंही आपल्या आता कारिवडेत असेल, कारिवडेत पण मला वाटते माही सेवा केंद्र आहे, बरोबर ना, माडखोलमध्ये आहे, सावंतवाडीमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे किंवा तुमच्या कलंबिस्टमध्ये आहे, दानोलीमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला माही सेवा केंद्र आहेत। त्या सेवा केंद्रात गेल्यानंतर त्यांच्याकडून ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं। याच्यामध्ये 7/12 जो पीक पेरा दाखला असतो आपल्याला, म्हणजे आपण त्या वर्षी त्या शेतामध्ये ते पीक घेतलेला तर तो पीक पेरा दाखला, आपलं आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स, या 4च गोष्टी आपण तिथं द्यायच्या आणि आपलं नाव असेल म्हणजे त्याच्यानुसार ती माही सेवा केंद्रावरची जी लोक आहेत ते तुमचं ऍप्लिकेशन फिल करतील आणि ते डायरेक्ट तुमच्याकडून जे काय प्रीमियम असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की भातासाठी 9 रुपये आहे आणि नाचणीसाठी 4 रुपये आहे, तर त्याप्रमाणे तो प्रीमियम फक्त तिथं भरायचा आहे। की माहिती भरण्यासाठी कुठलीही फी द्यायची नाही। आपल्या कृषी विभागातर्फे आता जी सातोळी गावामध्ये आपण जी योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 या खरीप आणि रब्बी हंगामासाठी आहे आणि याच्यासाठी आपण आज जे आपले चित्ररथ आपण प्रत्येक गावामध्ये फिरवत आहे। तर सावंतवाडी कृषी विभागातर्फे आपण आता सावंतवाडी सकाळी हे चित्ररथ चालू केलं, त्याचं उद्घाटन आपले मंडळ कृषी अधिकारी गाडगे साहेबांनी केलं। तसेच तिचं उद्घाटन झाल्यानंतर कारिवडे, कलंबिस, माडखोल, वेर्ले, शिरशिंगे हे सर्व गाव करून आपल्याकडून आता देवसू, सातोळी, केसरी आणि फणसावडे या सर्व गावामध्ये हा चित्ररथ फिरणार आहे। तर या चित्ररथ फिरवण्यामागेचा एक उद्देश असा आहे की आपल्या गावातल्या जो आपला गाभा आहे कोकणातल्या शेतकऱ्याचा भात पीक तो आपला कोकणातला हा 99% शेतकरी हा भात पीक करतो आणि या भात पिकाचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा शेतकरी आपला हवालदिल होतो आणि सध्या काही कोरोनाची परिस्थिती आहे। तर या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये की भात पिकाला
काहीतरी जर नुकसान झालं तर नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला आपल्या हवालदिल न होता त्याचा काहीतरी निर्भीडपणे सामना केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागातर्फे एक प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. त्या पीक विमा योजनामध्ये असं आहे की ते वैयक्तिक किंवा वैयक्तिक असेल त्याची किंवा दुसऱ्याची खंडाने घेतलेली असेल किंवा कुळ कायद्याने जी जमीन असेल त्या सर्व लोक या विम्याचा फायदा घेऊ शकतात. याच्यामध्ये जर आपलं पर्जन्यमान आहे, वादळ आहे, भूकंप आहे, या कारणाने जर त्याचं नुकसान झालं तर शासनातर्फे आपल्या भाताला 9 रुपये 10 पैसे एवढा प्रति गुंठा पैसे भरावे लागतात आणि त्याचा 455 रुपये त्यांना त्याच्यावर विमा संरक्षण दिलं जातं. तसंच नागलीला पण दिलं जातं. नागलीला 4 रुपये आहे आणि त्याच्यावर संरक्षण दिलं जातं, विमा संरक्षण 200 रुपये दिलं जातं. मग ह्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपला विमा काढला पाहिजे. हा मागचा उद्देश आहे. आणि हा आपल्याला आता आपल्या गावामध्ये मृग नक्षत्र झालं, नंतर कृषी संजीवनी सप्ताह झाला, तसंच शेतकऱ्यांनी आपल्याला कृषी विभागाला सपोर्ट केलेला आहे. तसाच ह्या पण योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने भाग घ्यावा आणि हा पीक विमा काढावा हाच उद्देश आहे. त्याने प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगतोय की याच्यासाठी कुठलीही राष्ट्रीयकृत बँक असेल, मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा आपला आधार सुविधा केंद्र असेल तर तिथे जाऊन या योजनेचा तुम्ही फॉर्म घेऊ शकता. फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये एक घोषणापत्र पण असतं. त्याच्यामध्ये आमच्या कृषी विभागाचा जो कृषी असिस्टंट आहे त्याची सिग्नेचर लागते. ते तिथे जमा करायचं आणि जो काही तुमचा गुंठे असेल, 1 गुंठा असेल, 2 गुंठा असेल, त्या वैयक्तिक त्याचे 9 रुपये 10 पैसे प्रत्येक गुंठ्यामागे पाणी भरायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते रिसीट त्याची देणार, ते रिसीट ठेवून द्यायचे. जेव्हा तुमचं नुकसान होईल किंवा पर्जन्यमान असेल किंवा किडीने नुकसान झालं किंवा काय, कारण काय ह्या सीझनमध्ये पाऊस आपल्याकडे जास्त पडतो, त्याच्यामध्ये आपण औषध मारू शकत नाही. जास्त औषध मारून त्याचा फायदा होणार नाही, औषध मारून नुकसानच होणार. त्यापेक्षा आपला पीक विमा जर आपण काढून ठेवला तर आपला नुकसानाची जी रक्कम असेल तेवढी तरी आपल्या खात्यामध्ये जमा होईल. म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी, सातोळगावच्या मी शेतकऱ्यांना विनंती करतो की या योजनेचा त्यांनी नक्की लाभ घ्यावा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. डबल बारी 2020चा शानदार शुभारंभ. लवकरच होणार प्रक्षेपण. रसिकांना उत्सुकता. सावंतवाडीच्या गाभाऱ्यात कोरोनाचा प्रवेश आणि बांधकामच्या अधिकाऱ्यांना युवा मोर्चाने घडवली अद्दल. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज. असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव. देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी, कृषी अवजारांचे प्रशस्त दालन। पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल। शेती पंप, खरघंटी, फॅन, गीझर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण। लाडा लक्ष्मीचे अधिकृत डीलर पेडणेकर इलेक्ट्रिक, प्रोप्रायटर देविदास पेडणेकर। मोबाईल नंबर 9420 20 90 19, पत्ता आई रोड, बाजारपेठ, तालुका दोडामार्ग। सानवी नर्सरी।